तुम्ही आत्ताची जेनझीला काय पर्स्पेक्टिव्हनी बघता, की त्यांचे विचार कसे आहेत? त्यांची रिअॅलिटी कनेक्ट कारण त्यांच्यासाठी डिजिटल आल्यामुळे खूप काही एक्सपोजर म्हणजे त्यांना जेवढं एक्सपोजर मिळालंय, मे बी त्यांच्या आधीच्या जनरेशन्सला तसं नव्हतं मिळालं. हं. मग जेनझीचा माइंडसेट काय आहे? या गोष्टीवर फायनान्शियल का कुठल्याही बाबतीत तुम्ही ओके. कसं बघता त्याला? तर आता हा खूप म्हणजे एकदम गहन टॉपिक बद्दल तुम्ही बोलत आहे. काय टॉपिक? गहन टॉपिक आहे गहन. एकदम. हां. है ना? डीप टॉपिक आहे हा एकदम. हां. तर याबद्दल ठीक आहे, मी माझ्या एक्सपिरियन्सेसनी सांगतो. ठीक एक्सपिरियन्सवर. आहे. हां. कारण थोडंसं जास्त ऐकावं लागेल तुम्हाला याच्यात. नाही, नाही. नो ठीक आहे. प्रॉब्लेम. आता मी फील्डवरती जसं सांगितलं तुम्हाला भरपूर जास्त ॲक्टिव्ह होतो. 2-3 वर्ष झाले, 3 वर्ष झाली इनफॅक्ट मी आहे फील्डवरती. हं. तर 6-7 महिने जे माझे गेले, हं, तर तिथे कॉलेज इंटरॅक्शन पण झालं, स्टुडंट इंटरॅक्शन्स पण झालं. हं. तर भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये इंटरॅक्ट केल्यानंतर मला पण आणि कॉलेजवाल्यांना पण असं वाटत गेलं, की इतकी रिस्पॉन्सिबिलिटी आता नाही आहे यांच्यामध्ये. ते इतके जास्त रिस्पॉन्सिबिलिटी का रिस्पॉन्सिबल? रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. इतके जास्त स्ट्राँग माइंडेड नाही आहे. ओके. थोडेसे डिसऑर्टेड आहे. ओके. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी वाटत होत्या. हं. बट तो सिनेरिओ नव्हता. जेव्हा मी 6-7 महिन्यानंतर अजून जास्त याच्यात गेलो या हं. थॉट प्रोसेसमध्ये पण मी खूप जास्त वावरलो. खूप डीप थिंक केलं. तर तेव्हा मला काही गोष्टी समजल्या. एक एक्झाम्पल थ्रू समजवतो. आपल्या पिढीला आपले आई-बाबा काहीतरी म्हणत आले, त्यांच्या पिढीला त्यांचे आई-बाबा काहीतरी बरोबर. म्हणत आले. आता एक सिच्युएशन सेम आहे. त्या सिच्युएशनला अॅनलाईज करून पाहू, की मी माझ्या पॅरेंट्सला एक क्वेश्चन विचारला. हं. ठीक आहे. त्यांनी एक उत्तर दिलं. मला पटलं असेल किंवा नको पटलं असेल, मी ते एक्सेप्ट करून टाकलं. फॉर बरोबर. एक्झाम्पल, की हा धागा कशाला आहे बा? हं. ठीक आहे. त्यांनी सांगितलं, की आमच्या आई-बाबांनी सांगितलं होतं, मी सांगतोय म्हणून घाल. ओके. घातला. हां. ठीक ते आहे. एवढ्यामध्ये आपण सिंपल. ठीक आहे. अग्री झालो. एक्सेप्टन्स माझं खूप चांगलं. हं. कारण एक्सपोजर खूप कमी. राइट? तर आताची जी पिढी आहे, त्या पिढीने काही क्वेश्चन विचारले आणि आपण त्यांच्या लॉजिकला चॅलेंज न करता काही पण वेंधळे आन्सर दिले, हं. जे लॉजिकल नाही वाटत आहे हं. त्यांना, तर ते डिसेंगेज होतात. बरोबर. करेक्ट? ते माझ्यासोबत डिसेंगेज होऊन जातात. सेम पॅरेंट्ससोबत, टीचर्ससोबत, मॅनेजमेंटसोबत, त्यांच्या पियर्ससोबत. डिसेंगेजमेंट वाढतं कारण एक्सेप्टन्स खूप कमी आहे आणि क्वेश्चनची इंटेन्सिटी खूप जास्त आहे. ओके. त्यांना प्रॉपर आन्सर्स पाहिजे. हं. आपण त्यांना प्रॉपर आन्सर्स नाही देत आहे आणि त्याच्यामुळे ते जर इकडे-तिकडे भटकत आहे, तर याच्यात चुकी त्यांची थोडी आहे. हं. या पिढीला आपल्याला तसं डील करावं लागेल. काय होतं डिसेंगेज झाल्यामुळे ते खूप साऱ्या वेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं व्हॅलिडेशन पाहतात. आता इथे संवाद पण खूप कमी झाला आहे. आता मला आठवतं, की माझ्या माझ्या आईसोबत माझा संवाद खूप जास्त होता. माझ्या पप्पांसोबत खूप जास्त होता. किंवा आपण असं म्हणू शकतो, की जॉइंट फॅमिलीज पण पहिले खूप जास्त हं. होत्या, आता नाही आहे. तर संवाद मुलांचा खूप साऱ्या लोकांसोबत होता, जी आपली आहे, घरची आहे. हं. तर कम्युनिकेशन खूप चांगलं होतं. हं. तर आता कम्युनिकेशन खूप कमी झालं आहे. कारण आपला वस्तुस्थिती अशी आहे, की आपण आई-बाबा दोघं पण खूप एंगेज्ड आहे. बरोबर. जॉइंट फॅमिलीज खूप कमी आहे. तर या मुलांचा संवाद कोणासोबत होणार हं. अल्टिमेटली? तिथेच जर आपण विचार केला, की जी आपली शिक्षण प्रणाली होती पहिलेची, तर त्याच्यात जर गुरुकुलची गोष्ट करू आपण, हं. तर तिथे इव्हन पॅरेंट्स ऑल्सो अँड गुरु पण. हं. ते मुलासाठी, मुलीसाठी एक गुरु पण राहायचा, एक पॅरेंट पण राहायचा, एक पियर पण राहायचा. आता ते नाही राहिलं आहे. हं. आता पॅरेंट आहे. पॅरेंट काय एक्सपेक्ट करतो, माझ्याकडनं मुलासाठी मी हे करेल. टीचर काय म्हणतो, की माझ्याकडनं मुलांसाठी, स्टुडंटसाठी मी हे करेल. हं. आणि पियर्स काय एक्सपेक्ट करतात, की आपण बस टाईमपास करेंगे, मजा आ रही. हं. ठीक है, कुछ सीखेंगे. काही मुलं राहतात असे. हं. तर आता इथे डिसेंगेजमेंटमुळे तो मुलगा किंवा मुलगी हा विचार करतो, की पॅरेंट्सकडनं मला काय भेटू शकतं, टीचरकडनं काय भेटू शकतं आणि माझ्या पियरकडनं काय भेटू शकतं. ओके. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे. आता व्हॅलिडेशन तो कसा चेक करतो आहे? संवाद नसल्यामुळे सोशल सोशल मीडियावरती. मीडिया म्हणजे YouTube जे काही एक्झॅक्टली, ऑनलाईन. एक्झॅक्टली. तर आता तो जेव्हा जेवण करतो आहे, त्याला खूप आवडलेलं जेवण हं. आणि त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावरती टाकला आणि तिथे लाईक्स आले. तर तो त्याची टेस्ट विसरेल कारण इथे जास्त त्याला आवडत आहे. म्हणजे ज्या फोटोला जास्त लाइक आले ते चांगलं आहे. ते चांगलं वाटत आहे, पण त्या फूडची टेस्ट विसरला तो. फूडची हं. टेस्ट चांगली होती. आपण प्रेझेंट वस्तुस्थितीचा विचार न करता आपण एका बबलमध्ये येऊन गेलो आहे.
खरंय. जिथे आपण सेन्स ऑफ व्हॅलिडेशन विचार करतो आहे स्वतःचा. हम्म, तर यामुळे हे मुलं इतके आयसोलेट होत आहे. हम्म, आता याच्यावरती जर आपण WHO चे रेकॉर्ड्स चेक केले किंवा अ, किंवा जे पण ब्युरोज आहेत, NARCचा ब्युरो आहे, हम्म, तर त्याच्यात आपण जर चेक केले ना, तर रेकॉर्ड्समध्ये काय म्हणतात की सुसाईड्स खूप वाढत आहेत. हम्म. जवळपास वर्ल्ड वाईड 7 लाखाच्या वरती सुसाईड्स होतात. 13,000च्या जवळपास 2022 मध्ये इंडियामध्ये सुसाईड झाले स्टुडंट्सचे तुम्ही बोलता की इन जनरल? इन जनरल. ओके. आता जर आपण विचार करू अकॅडमिक आणि करिअर प्रेशरमुळे 2000च्या जवळपास सुसाईड झाले आहेत. बापरे. तुम्ही जर विचार करा, इथे एखादा ऍक्सिडेंट झाला, काही मिसहॅप झाला, नॅचरल कॅलॅमिटी आली किंवा एक अटॅक झाला, तिथे 2000 लोक मरतात का एकदम? नाही, इथे दरवर्षी 2000 लोक मरत आहेत. म्हणजे साधारण 4 ते 5 लोक स्टुडंट्स डेली. येस, खूप जास्त मोठा फिगर झाला ना. आणि 13,000 सुसाईड म्हणजे 35 लोक डेली, राईट? तर किती मोठी गोष्ट आहे जी आपण अशीच एक्सेप्ट करून टाकलेली. याच्यावरती मला नाही वाटत खूप जास्त बोलणं झालेलं आहे. आणि हे सुसाईड्स आता वाढू पण शकतात, कारण आयसोलेशन मध्ये मुलं खूप जास्त चाललेलं आहे, बिकॉज संवाद कमी झालेला आहे. अजून ह्युमन टू ह्युमन संवाद पाहिजे असतो. सोशल मीडिया वेबसाईटवरती 10 लोक जे म्हणत आहे ते आपल्याला सत्य वाटत लागतं, कारण तो आपला एक्सपिरियन्स आपल्याला खूप छान वाटतं. बढिया, मेरे को validation व्हॅलिडेशन इंटरनली फॅमिली मधून यायचं ते आता नाही असल्यामुळे तो कमी व्हॅलिडेशन आहे. कमी कमी आहे. झालंय. खूप सारे लोक प्रयत्न हम्म. भरपूर करत आहे, हम्म. बट फॅक्ट ऑफ द सिच्युएशन ही आहे की खूप कमी झालेलं आहे. सो आता आपण जेनझी बद्दल बोललो, मग आपला कोर्स का हाऊ जीजीसी त्यांना कशी मदत करतो का करू शकतो? जीजीसी टॉपिक्स मध्ये मदत हा. करत आहे. ठीक आहे. हाऊ दे कॅन बी एम्प्लॉयबल, हम्म. या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मदत जे करत तुमचं स्टुडंट 1-on-1 जे इंटरॅक्शन Yes. होतं ते. आता त्याच्यात ही सिच्युएशन तर आहे. हम्म. याच्यात तुम्ही स्टुडंटला दोष नाही देऊ शकत, सिस्टमला दोष नाही देऊ शकत, Parents पॅरेंट्सला दोष ला नाही देऊ नाही. शकत. सगळेजण या सिस्टमचा पार्ट बनले आहेत, सिच्युएशनचा पार्ट आहे. आता सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्याला टॅकल कसं करायचं. हम्म. आता जितकी माझी समज आहे, सगळ्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी याला समजलं पाहिजे. हम्म. आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट्सनी कसं समजलं पाहिजे, आपण तिथून चालू करू. ओके. स्टुडंट्सला पॅरेंट्सकडनं एक प्रॉपर लॉजिकल रिझनिंग नाही भेटत आहे कोणत्या हम्म. गोष्टीचं. याचा अर्थ हा नाही आहे की पॅरेंटला इंटेन्शन्स चुकीचे आहे त्याच्याबद्दल. ओके. ठीक आहे. नॉर्मली जेनझी किंवा टिन्स आता काय होणार आहे, हळूहळू किंवा जे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण पाहतोय ऑलरेडी, दे गेट अगेन्स्ट देअर पॅरेंट्स. एकदमच इमोशनल शिफ्ट होऊन जातो त्यांचा. हम्म. ते म्हणतात की नाही, तुम्ही समजूनच नाही घेत, समजूनच नाही घेत. रादर दॅन आपण त्याला हे म्हणू शकतो की यार मला असं असं वाटतं, पण आपण याबद्दल अजून स्टडी करू का, विचार करू का, ही लॉजिकल एक्सप्लेनेशन तुला वाटत आहे की नाही वाटत आहे, मला थोडासा क्वेश्चन आहे, आपण दोघं मिळून स्टडी करू का. ओके. आपण असा संवाद वाढवून, म्हणजे पॅरेंट असा संवाद वाढवू शकतात, ऍट द सेम टाइम स्टुडंट पण हा विचार करू शकतं की यांची इंटेन्शन चूक नाहीये, हम्म. यांची मेथड होऊ शकते वेगळी आहे, किंवा यांना एक्सपोजर इतकं नाही आहे की ते एक रॅशनल आन्सर देऊ शकत आहे. ऍट द सेम टाइम जेव्हा टीचिंगमध्ये आपण विचार करू, तर टीचर्स स्टुडंट्सला घेऊन चालले आहे. आता इथे मुलगी नेहमी फ्रेंड एक्सपेक्ट करतो आहे, फ्रेंडचं नेचर एक्सपेक्ट करतोय बेसिकली, पेरेंट्सकडून, पॅरेंट्सकडनं पण आणि टीचर्सकडनं टीचर्सकडनं पण. पण. ते नेचर जर तुम्ही एस्टॅब्लिश करू शकले, तर तिथे तो तुम्हाला मेंटर पण बनवेल आणि तिथे तुमच्याकडनं तो शिकेल पण. ती प्रोसेस थोडी लांब आहे, पण ती प्रोसेस नक्की काम करेल. रादर दॅन की आपण करिक्युलम शिकवत आहे किंवा आपण पॅरेंटिंगमध्ये यार तर मॅथ्स में कम क्यों आहे, मॅथ्स शिक. इंग्लिशमध्ये त्याला 90 भेटत आहे 100 मधून, मॅथ्समध्ये 60 भेटले, तर आपण मॅथ्स शिकवतोय त्याला खूप जास्त. तुम्हाला नाही वाटत का की आपण थोडीशी विचारधारा चेंज केली पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे सगळ्या मुलांना वेगळं वेगळं येतं, राईट? कोणी मॅथ्समध्ये चांगला, कोणी इंग्लिशमध्ये चांगला. तर आपण जर असा विचार केला, ठीक आहे मॅथ्समध्ये नाही येत आहे ना, त्याला थोडं बहुत इम्पॉर्टन्स नाही, पास होना है अपने को, पण यार तेरा इंग्लिश बहुत अच्छा है, तर इंग्लिशकडे जास्त लक्ष देऊया आपण. आणि काय करू शकतो इंग्लिश, काय करू शकतो इंग्लिशमध्ये. जर असा आपण टोन सेट केला, तर त्या मुलाला पण खूप जास्त डॉमिनेटिंग फील नाही होणार, प्रेशर फील नाही होणार. अजून तुमचं जर असं वावरणं राहिलं मुलासोबत, तर त्याच्या लाईफमध्ये जेव्हा काही इश्यूज येतात, तर तो ओपनली तुमच्यासोबत शेअर करू शकेल. सेम गोज विथ टीचर्स ऑल्सो. जर अशा टाईपच्या आपण मेथडॉलॉजी एक दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट करायसाठी अप्लाय केल्या, तर एनर्जीज खूप चांगल्या ट्रान्सफर होतील एक दुसऱ्याला.
अजून तिथेच आपण जेनझीला प्रॉपरली ॲड्रेस करू शकू आणि ते पण आपल्याला एका रॅशनल लेव्हलवरती पाहू शकेल. नाहीतर खूप मोठा डिफरन्स येणार आहे.